बापच अनुभवायचा असेल तर एखादी लेखबाई बिद्या होते त्या मंडपात जाऊन बघा, अनेक पराभव पचवलेला, अनेक दुष्काळ पचवलेला, गरिबी पचवलेला बाप। सगळी माणसं मंडपामध्ये नवीन कपड्यात दिसतील तुम्हाला पोरीच्या लग्नात, पण विशाल महाराज खोलीचा दावा आहे, गरिबाची लेखबाई बिद्या होते त्यावेळेला त्या मंडपात जा। कधीतरी आपला अहंकार बाप या नावाने ओळखायचा असेल, थोडं याला गमवायचं असेल, स्थिरवायचं असेल आणि बाप या पवित्र भूमिकेपर्यंत जायचं असेल तर एखाद्या गरीबाच्या पोरीचा लग्नाचा सजलेला मंडप बघा, तिथं बापाचा परिचय होतो। सगळी माणसं नवीन कपड्यात, नवीन वस्त्रात, त्या अख्ख्या मंडपात एकच माणूस जुन्या कपड्यात फिरत असतो। काहू तुम्ही जेवले? काहू तुम्ही आता आले? काहू चहा घेतला? काही खाल्लं तुम्ही? हात जोडून विनयानं त्या मंडपात वार्तालाप करणारा एकच व्यक्ती त्या मुलीचा बाप, ज्याच्या अंगावर मळालेला पैजामा आहे, भाजीनं पैजामा भरलेला आहे, पंक्तीत वाढता वाढता लेख बिद्या करायची वेळ आली त्यावेळेला माणसं म्हणतात, पाटील चला गडार, पोरगी बिद्या करायची वेळ आली, तुम्ही आपलं पंक्तीला फिरताय, चला चला चला। लेकीला बिद्या करायची वेळ आल्यानंतर ज्याच्या डोळ्याला धारा लागतात त्याला बाप म्हणतात। धरून आणलं जातो त्याला, लेखबाई बिद्या करताना धरून, पाटील लेकीला बिद्या करा। सगळी माणसं फोटो सेशन करतात ओवाळणं घालताना, सगळी ती पोरगी फोटो काढते, पण पुढे आलेला भरलेला पायजाम्याचा माणूस पाहिला, चिखलात भरलेले पाय पाहिले की ती पोरगी फोटो काढत नाही, मिठी घालते। तिला कळतं रे हा तर माझा बाप आहे रे बापा, हा दुसरा तिसरा कोणी नाही। इतकं प्रेम, इतकी माया, म्हणून बापा समोर मनुष्यानं कष्टाळू बनावं, आयतं खायची सवय मनुष्याची बंद करावी। कधी मनुष्यानं आयतं खाऊ नये, जे मिळवता येईल ते कष्टानं मिळवायचं, आपल्या प्रारानं, आपल्या कष्टानं। चला